नमस्कार. आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कोणताही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केली आहे. प्रणव व अर्चना यांचा संसार एका छोट्या गावातच सुरू झाला होता. नंतर वाढता खर्च, मुलांचे शिक्षण या कारणाने प्रणवने मुंबईसारख्या मोठ्या शहरात येण्याचा निर्णय घेतला होता. आईवडिलांना तो राजी करतो. आपल्याबरोबर छोट्या भावाला सुद्धा घेतो कॉलेजचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी. मुंबईसारख्या छोट्या शहरात आल्यावर काहीतरी चांगले काम मिळेल व दोन्ही मुलांचे व भावाचे शिक्षण पूर्ण होईल ह्या हेतूने ते आलेले असतात. प्रणवचे 2-3 मित्र आधीच मुंबईत राहत होते. त्यांनीच प्रणवला मुंबईत यायला सांगितले होते. त्यातील एका मित्राने त्यांच्याच चाळीत एक खोली पाहून ठेवली होती. ते दोघे आल्यावर त्यांनी त्या छोट्या खोलीत आपला संसार थाटला. प्रणव हा मित्राच्या ओळखीने ड्रायव्हर म्हणून काम करू लागला होता. त्याचा मुलगा 5 वर्षाचा असतो व मुलगी 3 वर्षाची असते. अर्चना जवळच्या शाळेत मुलांना घालते. प्रणव त्याच्या लहान भावाचेच म्हणजे प्रवीणचे सुद्धा एका कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो. हळूहळू त्यांचे बस्तान बसू लागले होते. अर्चना काटकसरीने संसार करत होती. पण प्रणव मुंबईच्या झगमगाटाला भुलला होता. त्यालाही वाटत होते आपण लवकर मोठे व्हावे, म्हणजे श्रीमंत व्हावे. त्यासाठी तो काहीही करायला तयार होता. त्याचे स्वप्न होते दोन्ही मुलांना चांगल्या शाळेत घालावे. दुसरे अजून काही चांगले काम मिळते का ह्याच्या शोधात तो होता. प्रणव राहत असलेल्या खोलीमध्ये अगदीच लहान असल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला सुद्धा जागा नव्हती. म्हणूनच प्रणव अजून दुसरे काम शोधून लवकरात लवकर ते घर सोडून थोडंसं अजून जरा मोठं घर घ्यायच्या शोधात होता. त्यासाठी मिळेल ते काम करायला तयार होता. प्रणवचे वडीलसुद्धा मिळेल ते काम करत होते. प्रणव रोज मित्रांना फोन करायचा कामासाठी. त्यातील एक जण बघतो प्रणव अजून पैसे मिळवण्याची धडपड करतोय, म्हणून तो प्रणवला रात्री भेटायला बोलवतो. ते दोघे रात्री भेटतात. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, एक काम आहे, तू करशील का? त्या कामासाठी तुला वेगळा वेळ द्यावा लागणार नाही व पैसे पण चांगले मिळतील. प्रणव मागचा पुढचा विचार न करता तेव्हा हो म्हणतो. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये फक्त पैसा कमवणे हाच एक उद्देश होता. प्रणव मित्राला विचारतो, काम काय करायचे? मित्र म्हणतो, एक पार्सल फक्त पोचवायचे. उद्या तुला सांगतो कुठून घ्यायचे व कुठे पोचवायचे ते. प्रणव खुश होतो व घरी जातो. दुसऱ्या दिवशी तो मित्राच्या फोनची वाट पाहत असतो. कधी एकदा त्याचा फोन येतो. पार उलटून गेली तरी त्याचा फोन येत नाही. न राहून प्रणव त्याला फोन करतो. तर समोरून मित्र म्हणतो, अरे मला माहीत आहे तुझे काम आहे, पण ते आज रात्री आहे. तू गाडी 10 वाजता परत देशील ना, तर 8 वाजता आपल्या स्टेशनला भेट. मी तेथे तुला भेटतो. ठरल्याप्रमाणे प्रणव रात्री 8 वाजता स्टेशनला जातो. तिथे आधीच त्याचा मित्र उभा असतो. तो हातातले पार्सल त्याच्या हातात ठेवतो व त्यासोबत एक चिठ्ठी देतो आणि काही सेकंदातच पुढे निघून जातो. प्रणवला ते विचित्रच वाटते. तो ती चिठ्ठी उघडून पाहतो. त्यात एक पत्ता असतो. त्या पत्त्यावर ते पार्सल पोचवायचे असते. प्रणव जास्त विचार न करता त्या पत्त्यावर ते पार्सल पोचवतो व गाडी सोडवून पुन्हा घरी येतो. तर त्याच्या मोबाईलवर वेगळ्याच नंबरनी फोन येतो. प्रणव बोलतो तर समोरून त्याचाच मित्र बोलत असतो. तो विचारतो, काम झाले का? प्रणव हो म्हणतो. समोरून प्रणवचा मित्र म्हणतो, उद्या सकाळी 11 वाजता दुसरीकडं भेटण्याचे ठिकाण सांगतो, तिथे ये असे म्हणतो. प्रणव परत दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जातो. तेव्हा तो मित्र प्रणवला 5,000 रुपये रात्रीच्या कामाचे आहेत असे सांगून देतो. ते पैसे घेतल्यावर प्रणव म्हणतो, एवढ्याशा कामाचे एवढे पैसे? असे काय आहे त्यात? तर त्याचा मित्र म्हणतो, बघ भावा, तू म्हणाला पैशाची गरज आहे, अजून काम पाहिजे म्हणून तुला दिले, पण परत काही चौकशी करायची नाही. आपल्याला काय करायचे, आपण फक्त पैशाची मतलब ठेवायचा. प्रणव त्याला ठीक आहे असे म्हणतो आणि ते पैसे घेऊन घरी जातो. अर्चना व दोन्ही मुलांना घेऊन तो पहिल्यांदाच फिरायला जातो. त्यांना बाहेर खाऊ पिऊ घालतो. मुलांसाठी कपडे खरेदी करतो. प्रवीण कॉलेजला जातो म्हणून त्याच्यासाठी सुद्धा एक ड्रेस खरेदी करतो आणि घरी येतात ते. अर्चना मात्र सारखे त्याला विचारत होती, तुम्ही पैसे कुठून आणलेत? एवढा खर्च कसा काय केला? पण प्रणव तिला काही सांगत नाही. कामाचेच पैसे आहेत असेच उत्तर देतो.
त्यानंतर प्रणवचा मित्र त्याला नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी बोलवायचा आणि पार्सल द्यायचा. त्या बदल्यात प्रणवला पैसे पण द्यायचा. आठवड्यातून 2-3 तरी तो पार्सल द्यायचा. प्रणवला पण आता चटक लागली होती पैशाची. महिनाभर 4 व्हीलर चालवून 20,000 रुपये पगार मिळायचा. तो आता एका आठवड्यातच त्याचा होता. हळूहळू घरातले खर्च प्रणव भागवू लागला होता. त्याच पैशातून थोडे पैसे साठवून ती चाळीतली खोली सोडून दुसरीकडं फ्लॅटमध्ये शिफ्ट करतो. इथे राहायला गेल्यावर हळूहळू घरात एक एक नवीन वस्तू येतात. हे बघून प्रणवची आई आणि अर्चना दोघीजणी प्रणवला एकसारख्या विचारत होत्या की तो इतका पैसा कुठून आणतो, असं काय काम करतो. पण प्रणव नेहमीसारखं बोलून त्या दोघींना टाळायचा. प्रणव लहान भाऊ कॉलेजला जातो म्हणून त्यालासुद्धा वारंवार पैसे देत होता. प्रणव आता मित्राला म्हणतो, मला रोज काम दे, मला स्वतःचं घर घ्यायचं आहे, किती दिवस रेंट भरणार. त्याचा मित्र म्हणतो, पैसा जास्त तर रिस्क पण जास्त. हे आपले आत्ताचे काम चांगले आहे की ह्यातूनच थोडे थोडे पैसे साठव. तरी प्रणव काही ऐकत नाही. तो मित्राला रोज काम दे अशी गळच घालतो. त्याचा मित्र म्हणतो, मी शेठला विचारतो मग तुला सांगतो. प्रणवला आता अंदाज आलेला असतो, हे काम नक्कीच 2 नंबरचे काहीतरी असले पाहिजे, म्हणूनच त्याच्या बाबतीत एवढी गुप्तता हे लोक पाळतात. प्रणव परत परत विचार करतो, आपण गाव सोडून इथे आलो आहे मुलांच्या भवितव्यासाठी, तेव्हा काहीतरी करून मुलांना आणि भावाला चांगले आयुष्य तरी देता येईल. नाहीतर 20,000 इथे काय निभावं लागणार आपला. त्यामुळे आत्ता थोडी रिस्क तर घ्यावीच लागणार, तरच आपली स्वप्न पूर्ण होतील. त्यानंतर 2-3 दिवसांनी त्याला मित्राचा फोन येतो. तो सांगतो, त्याच्या शेठने भेटायला बोलवलं आहे. तो तुझ्या कामावर खुश आहे. प्रणव पण तयार होऊन लगेच त्याला भेटायला जातो. तिथे गेल्यावर त्याचा मित्र प्रणवला घेऊन त्याच्या शेठकडे जातो. शेठच्या बाजूला त्याचे 2 बॉडीगार्ड उभे असतात. शेठ त्यांना बाहेर थांबायला सांगतो. शेठ प्रणवला म्हणतो, इतके दिवस तू छान काम केलेस, कोणालाच तुझ्यावर संशय आला नाही, त्यामुळे माझा फायदाच झाला. तुला आता अजून काही काम पाहिजे पण तू करशील ना, बघ. पण जर का हो म्हणालास तर मागे फिरता येणार नाही परत. पैशाचा विचार नको करूस. एक घर काय, तुला मुंबईत 10 घरे तू खरेदी करू शकशील इतका पैसा मी तुला देईल. काय म्हणतोस, आहे माझ्याबरोबर काम करायला तयार. प्रणव थोडा विचार करत म्हणतो, पण मी इथे काम करायचे काय. शेठ म्हणतात, हे बघ, तू आजपर्यंत इथल्या इथेच पार्सल पोचवायचास. यापुढे तुला आता लांब जावे लागेल. तू गावाकडून आला आहेस. तुझं राहणीमान, तुझी भाषा ह्यावरून तुझ्यावर कोणी संशय घेणार नाही. आम्ही देऊ ती गाडी घेऊन सांगू तिथे पार्सल पोचवायचेस आणि त्या बदल्यात आम्ही तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करू. पण परत एकदा सांगतो, जर तू आत्ता हो म्हणालास तर तुला परत कधीच मागे फिरता येणार नाहीस. जर ती अट मान्य असेल तरच काम करायला हो म्हण. प्रणव परत क्षणभर विचार करतो आणि शेठला हो म्हणतो. शेठ त्याला म्हणतो, ठीक आहे मग आजच तू आधीची नोकरी सोड व घरी जाऊन आत्ता आराम कर. पुढे काय करायचे ते तुला कळवतो. प्रणव खुशीतच तिथून बाहेर पडतो. त्याच दिवशी तो आधीच्या कार मालकाला कार सोपवतो आणि ती नोकरी सोडतो. अर्चना प्रणव लवकर घरी आल्यामुळे त्याला विचारते, आज लवकर आलात, गाडी पण नाही दिसत. तर प्रणव तिला सांगतो, आता मला बाहेरगावी ट्रिप मारायला मालकाने सांगितले आहे. त्यात थोडे पैसे जास्त मिळतील आपल्याला. त्यावेळीसुद्धा बाकी काहीच अर्चनाला माहीत नव्हते. 2 दिवसांनी शेठ प्रणवकडे एकाला पाठवतात. त्याच्याबरोबर प्रणवसाठी नवीन फोन, सिम कार्ड आणि काही पैसे आणि एक गाडीची चावी पाठवतात. ते लोक गेल्यावर अर्चना प्रणवला विचारते, हे काय आहे, असे कोणते काम तुम्ही करताय जे तुम्हाला घरी येऊन ते सगळे देतात. प्रणव अर्चनाला काही सांगायला टाळाटाळ करतो. अर्चना प्रणवला म्हणते, हे बघा, आपण आत्ता सुखात 2 घास खातोय. तुम्ही जास्त पैशाच्या मोहापायी काही चुकीचे तर करत नाही ना. प्रणव अर्चनाला म्हणतो, तू काही काळजी करू नकोस, मी असं काही करत नाही. बरं चल, मला आता 2 दिवसांसाठी गोव्याला जावं लागणार आहे. प्रणव अर्चनाला टाळत लगेच त्याच्या कामाला जाण्यासाठी तयारी करतो. त्या दिवशी तो पहिल्यांदाच मोठी रिस्क घेऊन बाहेर निघतो. त्याला पूर्ण कल्पना दिली होती पुढे कसे जायचे, कुठे भेटायचे, कोणाला भेटायचे.
ठरल्याप्रमाणे प्रणव त्याची जबाबदारी पूर्ण करतो. पहिलेच काम फत्ते केल्यामुळे शेठ प्रणववर खुश होतो. शेठच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले काम प्रणवने अगदी सहज केले होते. शेठ खुश होऊन प्रणवच्या हातात पैशाचा बंडलच ठेवतात. पहिले काम अगदी निर्विघ्न पार पडले आणि इतके पैसे मिळाले, त्यामुळे प्रणवचा आत्मविश्वास अजूनच वाढतो. त्यानंतर मात्र एखाद्या सराईत्याप्रमाणे प्रणव दिलेले काम पूर्ण करत पुढे पुढे चालला होता. बघता बघता 1 वर्षाचा कालावधी उलटला होता. त्या दरम्यान प्रणवने मुंबईत स्वतःचे घर घेतले होते. प्रणव मागून येऊन त्याची झालेली प्रगती पाहून त्याच्या मित्रांना त्याचा हेवा वाटू लागला होता. ज्या मित्रामुळे प्रणव ह्या धंद्यात आला होता, त्या मित्रापेक्षा प्रणव शेठचा आता खास माणूस झाला होता. प्रणव आता डायरेक्ट शेठसोबतच डील करत होता. त्याचा मित्र आहे तेच काम करत होता. तो वारंवार प्रणवला समजवण्याचा प्रयत्न करायचा. ह्या लोकांशी मैत्री पण धोकादायक आहे आणि दुश्मनी पण धोकादायक आहे. पण प्रणवच्या डोळ्यावर चढलेली धुंदी ती काही उतरू शकत नव्हती. त्या प्रणव असाच कामासाठी गोव्याला गेला असताना त्याच्या गाडीसमोर एक मुलगा अचानक येतो. प्रणव पटकन ब्रेक लावतो, पण तो घाबरतो. खाली उतरून तो पाहतो तर एक तरुण मुलगा त्याच्या गाडीच्या धडकेने साईडला पडलेला असतो. प्रणव खाली उतरून बघतो तर त्याला गाडीची धडक झालीच नव्हती. तो मुलगा नशेत असल्यामुळे तो गाडीच्या समोर येऊन खाली पडला होता. प्रणवने भीतच त्या मुलाला सरळ केले. समोर पाहिले तर तो त्याचा भाऊ प्रवीण होता. प्रवीणला अशा अवस्थेत बघून प्रणवला धक्काच बसला. प्रणव भावाला शुद्धीवर येण्यासाठी बरेच प्रयत्न करतो, पण काही केल्या त्याचा भाऊ शुद्धीवर येत नाही. तो तसाच त्याला उचलून गाडीत ठेवतो. भावाच्या अशा अवस्थेत नेमकं काय करायचे हे प्रणवला कळत नव्हते. डील तर शेठने दिलेली पूर्ण करावीच लागणार होती. ह्यावेळी पहिल्यांदाच त्याला माल पोचवण्यासाठी उशीर झाला होता. प्रणव उशिरा पोचल्यामुळे समोरची पार्टी त्याला न भेटताच निघून गेली होती. प्रणव त्यांना फोन करतो. पार्सल घ्यायला परत या असे सांगतो, पण तेव्हा समोरचे तयार होत नाहीत. शेवटी ते पार्सल घेऊन परत जायचे असे तो ठरवतो. प्रणव पार्सल घेऊन परत आल्यावर शेठला जाऊन भेटतो. प्रणवने एवढी मोठी डील कॅन्सल करून परत पार्सल आणले हे काही शेठला पटत नाही. प्रणवची ही पहिली चूक आहे असं समजून शेठ त्याला जायला सांगतो. शेठकडे येण्याआधी प्रणव त्याच्या भावाला घरी नेऊन पोचवतो. शेठला भेटून परत प्रणव घरी आल्यावर तो भावाची अवस्था बघून खूप अस्वस्थ होतो. त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आणि त्याची ट्रीटमेंट चालू करतो. त्या दरम्यान त्याला कळते त्याच्या भावालासुद्धा ड्रग्सचे व्यसन लागले आहे. मोठे कॉलेज, वेगळी मुलांची संगत आणि हातात आलेला पैसा ह्या सगळ्यामुळे त्याच्या भावाचे आयुष्य बर्बाद झाले होते हे त्याच्या लक्षात येते. राहून राहून त्याला स्वतःच अपराधी असल्यासारखे वाटत होते, कारण आता तो शेठबरोबर काम करत होता. त्यामुळे त्याला पूर्ण कल्पना होती की तो नेमकं काय काम करतोय ते. प्रणवला आता कुठेतरी जाणीव झाली होती पैशाच्या हव्यासापायी तो काय करत होता ते. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या भावाचे भवितव्य दिसत होते. त्याचा मुलगा दिसत होता. भविष्यात जर आपल्या माणसांची ही हालत झाली तर काय, ह्या विचाराने त्याची झोप उडाली होती. आता ह्यातून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची ह्याचा तो मनातून विचार करत होता. कारण त्याला माहीत होते जर तो नाही म्हणाला तर शेठ त्याला सोडणार नाही. त्यानंतर शेठने सांगितलेल्या 2-3 ट्रिप प्रणवने कॅन्सल केल्या होत्या. त्यामुळं शेठलासुद्धा काळजी वाटू लागली होती. त्याला प्रणवच्या वागण्याचा संशय येऊ लागला होता. म्हणून शेठने प्रणवची सगळी चौकशी करायला सांगितली होती. त्या दरम्यान शेठला सगळं कळते. प्रणवच्या भावाच्या बाबतीमध्ये गोव्यामध्ये जे घडले आणि सध्या तो हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतोय हे सुद्धा शेठला कळते. त्यामुळं शेठला अंदाज येतो की प्रणवच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू आहे. म्हणूनच तो पुढची डील द्यायला नकार देतोय. प्रणवला वारंवार शेठचे फोन येत होते. प्रणवला कळून चुकते की नक्कीच शेठला काहीतरी कळले आहे. जर शेठला भेटलो तर माझा अंत नक्की आहे हे त्याला कळून चुकते. प्रणव मित्राच्या मदतीने त्याला विश्वासात घेऊन बायको, आई, वडील यांना गावी परत सोडवतो आणि भावाची सुद्धा एका दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सोय करतो.
प्रणवचा मित्र खूप वर्षापासून शेठकडे कामाला होता, त्यामुळे शेठच्या कामाची पद्धत त्याला चांगलीच माहिती होती. तो प्रणवला सांगतो, तुझ्या आईवडिलांना आणि तुझ्या बायकोला गावी न सोडता दुसऱ्या शहरामध्ये पाठवण्याचा सल्ला देतो, कारण गावी जर ते असले तर शेठ त्यांच्यापर्यंतसुद्धा पोचू शकतो. मित्राचे बोलणे ऐकून प्रणव बेंगलोरला त्याच्या मावशीकडे त्याच्या फॅमिलीला पाठवतो. अर्चना त्याला खूप विचारण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला काहीच कल्पना देत नव्हता. तरी अर्चनाला त्याची अस्वस्थता दिसत होती. अर्चनाला व मुलांना तिकडे पाठवल्यानंतर तो शेठकडे जातो आणि शेठला सांगतो, गावाकडे वडिलांना घेऊन जायचं आहे. त्यांची तब्येत आता खराब आहे, त्यामुळं त्यांच्यासोबत थोडे दिवस गावी घालवावेत असं म्हणतोय. म्हणून मला तिकडे जायची थोडे दिवस परवानगी द्या. शेठ प्रणवला म्हणतो, ठीक आहे, मग बरोबर जाताना आपली मोठी गाडी घेऊन जा, म्हणजे तुझ्या सगळ्या फॅमिलीला एकत्र जाता येईल. असे म्हणून शेठ प्रणवच्या हातात गाडीची चावी आणि पैशाचं बंडल ठेवतो. प्रणव शेठचा निरोप घेऊन निघतो. प्रणवने आधीच ठरवलं होतं, ही भेट शेठबरोबरची त्याची शेवटची असेल. इथून बाहेर पडल्यावर पुन्हा शेठला भेटायचे नाही. प्रणव बाहेर पडल्यावर शेठ त्याच्या काही माणसांना प्रणवच्या पाळतीवर राहायला सांगतात. प्रणव घरी न जाता मध्येच ती कार आणि पैसे तिथंच सोडून दुसऱ्या गाडीमध्ये बसून प्रवास चालू करतो. ही गोष्ट शेठला कळते. शेठ लगेच त्याच्या माणसांना आदेश देतो, जिथे आहे तिथं प्रणवला लगेच संपवायचा. प्रणव शेठला भेटायला येण्याआधीच त्यांनी त्याची फॅमिलीला तर सेफ ठिकाणी बँगलोरला पाठवले होते आणि त्याचे राहते घर हे विकून त्यातून मिळालेले पैसे त्यांनी त्याच्या बायकोच्या नावावरती ठेवले होते. आणि ही गोष्ट फक्त त्याच्या मित्राला माहीत होते. त्याने मित्राला कल्पना देऊन ठेवले होते, जर माझे काही कमी जास्त झाले तर ते पैसे त्याच्या बायकोला कसे मिळतील ह्याची जबाबदारी तू घ्यायचीस. शेठने दिलेल्या आदेशाप्रमाणे त्याची माणसं प्रणवच्या गाडीचा मोठा ॲक्सिडेंट घडवून आणतात आणि त्यात प्रणव जागीच मरण पावतो. प्रणवच्या मित्राला प्रणव गेला हे कळते. त्याला खूप वाईट वाटते. तो गुपचूप अर्चनाला फोन करतो आणि प्रणव गेलेल्याचे सांगतो व पुढे तिला सावध पण करतो. शेठ तुमच्यापर्यंतसुद्धा पोचू शकतो, तेव्हा तुम्ही मुलांना घेऊन इकडे येऊ नका. प्रणवला उशिरा जाणीव झाली. त्याने शेठला सोडण्याचा निर्णय घेतला म्हणून त्याचे असे झाले. तो अर्चनाला सांगतो, पैशाची गरज लागली तर मला सांगा, मी मदत करेल. अर्चनाला तेव्हा खूप वाईट वाटते, पण मुलांच्या जीवासाठी ती आहे तिथेच थांबण्याचा निर्णय घेते. तिला कळाले होते प्रणवने जाण्यापूर्वी सगळे पैसे तिच्या व मुलांच्या नावावर ठेवलेत ते, पण अर्चना त्या पैशाला हात न लावता स्वतः कष्ट करून मुलांना चांगल्या मार्गाने वाढवण्याचा प्रयत्न करते आणि ते पैसे प्रणवच्या मित्राच्या सहाय्याने परस्पर दान करून टाकायला सांगते. आणि आहे त्या परिस्थितीमध्ये सासू सासरे आणि दीर मुलं ह्यांच्या सोबतीने कष्ट करून जीवन जगण्याचा निर्णय घेते. प्रणव छोट्या गावातून आलेला, आपल्या कुवतीपेक्षा मोठी स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात कधी मोहाला बळी पडला हे त्याला कळालेच नव्हते. जेव्हा डोळ्यावरची झापड गेली तेव्हा जीव गमवावा लागला. आजची प्रणवची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.